हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एनरोलिंग. सो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे 16 एप्रिलचे शिफ्ट 1 अँड 2 या बोथ शिफ्टचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना आपण अनालाइज करणार आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय हे क्वेश्चनचा व्हिडिओ. आता हे सेशन झाल्यानंतर खाली जे डिस्क्रिप्शन मध्ये एक फॉर्मची लिंक आहे. फॉर्मची लिंक भरल्यानंतर तुम्हाला एक ड्राईव्हची लिंक मिळणार. त्याच्यामध्ये हे क्वेश्चनची पेपरची पीडीएफ पूर्ण अपलोडेड आहे. सो स्टार्ट करूयात. सो सो शिफ्ट वनचा आपण पहिले बघणार आहोत. तर शिफ्ट वन मध्ये जर आपण फिजिक्स मध्ये गेलो, फिजिक्स मध्ये तुम्ही बघू शकतात की रोटेशन वरती इथं क्वेश्चन विचारलेला होता रिलेटेड टू अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स तुमचे केटीजी वरती पण आलेले होते. त्यानंतर थिअरी क्वेश्चन्स मध्ये फोटोडायट ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकतात की याच्यावरती एक क्वेश्चन होता थिअरी मध्ये. त्याच्यानंतर एक पॉवर फंक्शनची व्हॅल्यू दिलेली होती तुम्हाला x/10, आर दिलेला होता, इंडक्टिव्ह रिएक्टन्स दिलेला होता आणि कॅपॅसिटिव्ह आणि त्यानंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची होती. सो असे काही क्वेश्चन्स होते. त्याच्यानंतर डबल स्लिट एक्सपिरियन्सचा एक एक्सपेरिमेंटचा एक क्वेश्चन होता की जर डी इन्क्रीज करत असेल तर मग काय होणार. फ्रिक्वेन्सी ऑफ बल्ब जर डिक्रीज केली तर ब्राईटनेस किती होणार, याच्यावरती पण एक क्वेश्चन आपल्याला बघायला मिळालेले आहेत शिफ्ट वन मध्ये. जर आपण केमिस्ट्रीमध्ये गेलो तर केमिस्ट्रीमध्ये आपण सेमीकंडक्टर या टॉपिक मधून क्वेश्चन बघू शकतो. त्याच्यानंतर एक नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट विचारलेले आहेत. मास दिलेलं होतं तुम्हाला वॉटरचं. त्याच्यानंतर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स विचारलेले आहेत. 8.4 ग्रॅम ऑफ युरिया या असा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर तुम्ही जर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून बघितलं तर त्यामध्ये पण थेअरी टाइप क्वेश्चन होता. सो आजचा जो रिव्ह्यू होता स्टुडंटचा केमिस्ट्री बद्दल, त्याच्यामध्ये थोडे न्यूमेरिकल काही क्वेश्चन्स होते, काही तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन डायरेक्टली विचारले गेले होते. सो केमिस्ट्री कंपॅरेटिव्हली बाकीच्या सब्जेक्ट पेक्षा इझी होता आज सुद्धा. त्याच्यानंतर आययुपीएससी नेम तुम्हाला विचारलेलं होतं. कोऑर्डिनेशन नंबर विचारला होता तुम्हाला एफसीसी मध्ये. हा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड थिअरी क्वेश्चन तुम्हाला इथं आज विचारला गेला होता. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून रिएक्शन दिलेली होती की जेव्हा रिएक्शन होतं तर त्याचा प्रोडक्ट काय येणार. आणि एक डिफेक्ट मधून पण सुद्धा तुम्हाला क्वेश्चन इथं बघायला मिळेल होते. त्याच्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पण मॅथ्सचा, ज्याला एक प्रश्नाला 2 मार्क असतात. इथं तुम्हाला मॅट्रिसेस मधून क्वेश्चन बघायला मिळाले, कॅल्क्युलस मधून क्वेश्चन बघायला मिळाले, इंटिग्रेशन्स मधून सुद्धा क्वेश्चन बघायला मिळाले. सो जसा मॅथ दरवर्षी लेंदी येतोय, मीन्स सॉल्व्हिंग थोडी जास्त लागते. कन्सेप्च्युअल मॅथ थोडं जे डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड एका फॉर्म्युलावर क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. ते क्वेश्चन सुद्धा आहेत, बट कंपॅरेटिव्हली ते कमी आहेत. तर असे काही क्वेश्चन्स बघायला मिळाल. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात क्वेश्चन्स. त्याच्यानंतर लिमिटचा क्वेश्चन्स तुम्ही बघू शकतात. वेक्टर्स मधून सुद्धा क्वेश्चन दिले होते. मॅग्निट्यूड दिला होता, त्याच्या अँगल दिला होता तुम्हाला. वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस सोबतचा तुम्हाला वेक्टर काढायचं होतं. लिमिट्स मधून तुम्हाला ए प्लस बी ची व्हॅल्यू विचारली गेलेली होती. तुम्ही जे मॅथचे क्वेश्चन्स आहेत ना, तुम्ही व्हिडिओला पॉज करून सॉल्व्ह करून बघू शकता की तुमचे खरंच एवढे क्वेश्चन प्रिपेअर झाले का. आता ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट शिफ्टचा पेपर झालेला आहे, फर्स्ट सेशन मध्ये त्यांनी एक्झाम दिलेली आहे. 11 एप्रिल का 13 एप्रिल या दिवशी किंवा 15 एप्रिल रोजी एक्झाम झालेली आहे. ते विद्यार्थी सुद्धा हे क्वेश्चन्स ट्राय करू शकतात. कारण पुढच्या शिफ्टमध्ये जेव्हा सेशन 2 राहील, तर याच पॅटर्न मध्ये क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर मॅथचे पुढचे क्वेश्चन्स बघितले तुम्ही इंटिग्रेशन वरती बघू शकतात. ट्रिग्नोमेट्रीज वरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतील याच्यामध्ये. सो असे काही क्वेश्चन्स होते, ते मॅथचा पॅटर्न प्रत्येक पेपर सारखाच होता. फिजिक्स काही स्टुडंट्सला आज टफ गेलंय, काही स्टुडंटला फिजिक्स इझी होतं. ज्या मुलांची चांगली प्रिपरेशन झालेली होती त्यांना थोडं फिजिक्स, ज्यांनी न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले होते फिजिक्सचे, त्यांना थोडं फिजिक्स इझी गेलेलं आहे ऍज कम्पेअर टू मॅथ्स. सो केमिस्ट्री ऍज युजल इझी होतं. जर आपण शिफ्ट 2 ला बघायला गेलो तर शिफ्ट 2 चे आणखी आपल्याकडे एवढे प्रश्न आलेले नाहीत. थोडे कमी प्रश्न आलेले आहेत. जर तुमच्याकडे प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर आहे मेंटरचा, त्याच्यावरती तुम्ही फोटो पाठवू शकता जर तुमच्याकडे क्वेश्चन्स असतील तर. जर मॅथ्स मध्ये आपण बघितलं तर सेम परत इंटिग्रेशन्स वरतून आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाले. या शिफ्ट मध्ये सुद्धा मॅट्रिसेस वरून क्वेश्चन बघायला मिळाले. जर मागच्या शिफ्ट मध्ये आपण बघितलं तर तुम्हाला मॅट्रिसेसचा क्वेश्चन होता. या शिफ्टमध्ये तुम्हाला इन्व्हर्स विचारला गेला होता. सो जी सेकंड शिफ्ट आहे त्याच्यामध्ये काही इझी क्वेश्चन्स होते. तो मॅथला जर तुम्ही प्रिपेअर करत असाल ना, तर थोडं ट्रिक्स बघून जा की ज्याच्याकडून जे इझी क्वेश्चन्स असतील ते ट्रिक्सने तुमचे लवकर सॉल्व्ह होतील. जेणेकरून जे हार्ड क्वेश्चन्स आहेत त्याला तुम्हाला टाइम देता येईल. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री क्वेश्चन्स होते तुम्हाला. जर त्यानंतर वेक्टरवरून परत क्वेश्चन दिले होते. वेक्टर्स दिलेले होते ए, सी आणि तुम्हाला डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट दिला होता. तुम्हाला बी वेक्टर काढायचं होतं.
देन परत इंटिग्रेशन वरून तुम्हाला क्वेश्चन परत बघायला मिळालाय. सो मॅथ्सचे क्वेश्चन ॲज युजुअल शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 सेम पॅटर्न ऑब्झर्व्ह केला गेलाय. जर आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलं, तर केमिस्ट्रीमध्ये पॉलिमर वरून क्वेश्चन्स बघायला मिळाले. ऑक्सिडेशन स्टेट हा जो टॉपिक आहे, प्लीज तुम्ही करून जा. प्रत्येक शिपला याचा एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतोय. SN1, SN2 रिएक्शन सुद्धा बघून जा. कारण काल पण ऑर्डर ऑफ SN1 रिएक्शन विचारलं गेलेलं होतं. सो याच्यावरून सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरून तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ॲसिडिक स्ट्रेंथ विचारलेली होती. त्याची ऑर्डर विचारलेली होती ग्रुप 16 मध्ये. सो असे काही जे क्वेश्चन्स होते ना, ते तुम्हाला आज पण केमिस्ट्रीमध्ये बघायला मिळालेले. सो सेकंड शिफ्टचे क्वेश्चन ॲज कंपेअर टू आपल्याला कमी आलेले शिफ्ट 1 पेक्षा. सो फिजिक्समध्ये जर बघायला गेलोय तर सेमीकंडक्टरचा क्वेश्चन होता. स्टुडंटला रिक्वेस्ट आहे की वेव्ह ऑप्टिक्स, यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट हे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स तुम्ही बघून जा. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे टॉपिक बघून जा. त्याच्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन मधून विचारलं गेलेलं होतं की पॅरामॅग्नेटिक कोणतं आहे? सो असे काही जे क्वेश्चन्स आहेत, सेमीकंडक्टर, वेव्ह ऑप्टिक्स, रे ऑप्टिक्स, त्यानंतर कॅपॅसिटन्स, करंट इलेक्ट्रिसिटी हे जे टॉपिक्स आहेत ना, हे प्लीज मिस आउट करू नका. जर तुम्ही सुद्धा आता 17, 18, 19 यापुढे पेपर देत असाल, तर प्लीज हे पेपर्स थरोली बघून जा. ऑलरेडी 11 एप्रिल, 13 एप्रिल, 15 एप्रिलचे व्हिडिओज आपल्या YouTube चॅनलला अपलोड केले. जर तुम्हाला स्टुडंटकडून बघायचं असेल, की स्टुडंटला हा पेपर कसा गेला, तर त्याचे रिव्ह्यूज सुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केले. तुम्ही शॉर्ट्स सेक्शनला जाऊन ते व्हिडिओ बघू शकतात. जर तुम्हाला काही डाऊट असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेंटरच्या नंबरवरती कनेक्ट करू शकतात. तुम्हाला तिथं Google फॉर्मची लिंक मिळेल. त्या Google फॉर्मच्या लिंकला फिल करून तुम्हाला ड्राईव्हवरती प्रॉपर ऑल दी पी-डी-एफ सिक्वेन्समध्ये अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात. अशाच अपडेटसाठी तुम्ही आहे ना Instagramला आम्हाला फॉलो करा. YouTubeला सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करा. म्हणजे काय जेणेकरून जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. सो जर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर आमच्या मेंटर सोबत कनेक्ट करा. थँक यू स्टुडंट्स. ऑल द बेस्ट. की तुमच्यासाठी अभ्यास करत राहा आणि जर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर तो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगू शकाल. आम्ही त्याच्यावरती परत व्हिडिओ बनवूया. थँक यू.